नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि पिकअप 1934च्या नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन सिरीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर सकाळचे 10:30 वाजलेत आणि आपण पूजा उरकली आहे, गाडीचा रुटीन चेकअप केलाय कारण गेले 8 दिवस झाले आपली गाडी उभीच होती कारण कोणत्याही लॉंग रूटचं बुकिंग नव्हतं आणि मध्ये आपण अक्कलकोटची पण ट्रिप केली, त्यावेळेस कारमध्ये गेलो होतो आणि नवीन महिन्याची सुरुवात असल्यामुळे पहिलंच बुकिंग आपल्याला हे कन्फर्म झालंय। तर तिरचीचं लोकेशन आहे तामिळनाडूमध्ये, 1250 ते 1300 किलोमीटरचा प्रवास होणार आहे। खूप मजा येणार आहे कारण या सिरीजमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण मी ॲक्च्युली प्लॅनिंगच करत होतो की एक सेपरेट ब्लॉग या गोष्टींवरती बनवायचा की लॉंग रूटला जर आपण निघालो तर काय काय तयारी करावी लागते। तर त्याचंच आजचं प्लॅनिंग होता, बट तेवढ्यातच सकाळी ही ट्रिप कन्फर्म झाली, 10:30 वाजले। तर चला मित्रांनो, बऱ्याचशा गोष्टी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू, म्हणजे आपण आउट स्टेशनवरती जात असताना स्वतःची काय काय काळजी घेतली जाते, त्याचबरोबर गाडीची काय काय काळजी घेतली जाते, रस्त्यामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज असते किंवा काय साहित्य आपल्याबरोबर कॅरी करणं महत्त्वाचं आहे, कारण आता दिवस थंडीचे आहेत की पावसाळ्याचे हे पण कळत नाही। तर आपण केलेल्या तयारीमध्ये सध्या ही आपली कपड्याची बॅग, ज्याच्यामध्ये युनिफॉर्म आहे, थंडीसाठी एक स्वेटर घेतलंय, टी शर्ट घेतलंय, त्याचबरोबर टिफिन घेतलंय जेवण्यासाठी। त्याच्यामध्ये आपल्या बॅगमध्ये हे नेट आहे आणि एक चादर पण आहे, पुढे रस्सी आहे ग्रीन बॅगमध्ये। तर ही तयारी आपली बेसिक झालेली आहे इथं कंप्लीट। त्यानंतर ही एक बॅग आहे, ही आपली उशी, त्यानंतर पाणी बॉटल्स आहेत ज्या की पुढे गेल्यानंतर भरता येईल, आणि मागे ऑइल किंवा हार्डवेअर किट। तर सगळ्या गोष्टी रेडी झालेल्या आहेत। तर निघूया मित्रांनो इथून। श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय। या मोठ्या जर्नीला सुरुवात करतोय, तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो। खूप भारी अशी सिरीज होणार आहे कारण भरपूर असा गॅप पडलाय आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कव्हर करायच्यात। तर चला मित्रांनो, इथून पहिलं निघूया। तर हा हिंजवडीचा फेज 1चा सर्कल आहे मित्रांनो। मेट्रोचं काम पण चालू आहे इकडं बऱ्यापैकी, अजून बराच टाइम जाणार आहे या गोष्टी कव्हर होता 4-5 वर्ष तर आरामात जातील। अरे वा, साहेबांनी अडवलं चेकिंगसाठी आपल्या चौकातच। बोलो काय बोल ना, चला साहेबांचं काय म्हणणं आहे बघूया। कसं असतं आपल्या एरियामध्ये असेल ना तर मग त्यांच्याशी थोडं फ्रेंडली बोलता येतं, काही प्रॉब्लेम नाही। मग विचारतच आहे कॅमेरा कसला आहे काय वगैरे, काय रेकॉर्डिंग करत होता। चला निघालोय मित्रांनो आपण इथून। आता पुढं चौकातून परत युटर्न मारून यावं लागेल की ओपन केलंय माहीत नाही, बंदच ठेवलं। तर युटर्न मारून यावं लागेल आपल्याला परत, नाहीतर इथून मानकडे जायला रोड होता हा मधला, पहिलं ओपन करून ठेवलं होतं। फिरून येऊ इथं पुढच्या चौकातून आणि डायरेक्टली पोहोचू पिरंगोडला, जिथं आपलं लोकेशन आहे लोडिंगचं। तर हा आहे महाड आणि पुणे पिरंगुटचा रोड, आणि समोर जो डोंगर दिसतो ना मित्रांनो तर ती कंपनी आहे फक्त 500 मीटरवरती। बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल सोमनाथ भाऊंच्या ब्लॉगमध्ये की त्या लोडिंगला ते येतात, आणि हे बुकिंग त्यांनीच दिलं होतं आपल्याला। तर निखिल सरांकडून हे आपल्याला बुकिंग भेटलेलं आहे सोमनाथ भाऊंच्या थ्रू। तर आता पोहोचूया, काय मटेरियल आहे किती मटेरियल आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे बघायला भेटेल। तर पोहोचतोय आपण लोकेशनवरती। समोरच बघू शकता शिवाजी महाराजांचं, संत तुकाराम महाराजांचं स्मारक आणि महादेवाचं पण स्मारक। तर इथंच कंपनीचं लोकेशन संपतंय। तर बघूया ते येत आहेत, फोन केला होता। तर झाली मित्रांनो आपली गाडी लोडिंग, पेपर घेऊया आणि बाहेर पडूया।
तर पडलो मित्रांनो आपण कंपनीच्या बाहेर आणि हा शेजारी परिसर बघू शकता. छोटासा घाट आहे हा चांदणी चौकाकडे जाताना. तर मित्रांनो इथं सुरुवातीलाच बुलबुल आहे बघा. मुंबईकडे जायचं असेल तर लेफ्ट, पाशांकडे जायचं असेल तर राईट आणि साताऱ्याकडे जायचं असेल तर सरळ मधल्या रोडने. तर आपण सरळ रोड ट्राय करू जो की चांदणी चौकाच्या ब्रिजवरतून आपल्याला डायरेक्टली हायवेला कनेक्ट करून देईल NH4 ला. लेफ्ट साईडला मुंबई, हा चांदणी चौकाचा हायवे, मेन हायवे खाली तुम्हाला दिसत असेल. तर चला पोहोचू आता डायरेक्टली NH4 ला. जेव्हा पण त्या साईडला गेलोय तर कमीत कमी 10 ते 12 दिवस आपले एका सिरीजवरती गेलेले आहेत आणि जास्तीत जास्त मग 1 महिन्याची पण सिरीज आपली झालेली आहे. चेक करत होतो म्हणजे चालू आपला TP आहे की संपलाय. तर लास्ट मंथला जेव्हा आपण केरळची सिरीज केली होती, कोचीनला गेलो होतो त्यावेळेस जो TP काढला होता 8 तारखेला, तर तो व्हॅलिड आहे डिसेंबरच्या 7 तारखेपर्यंत. 1 महिन्याचा TP होता. त्यामुळे आजची 2 तारीख असल्यामुळे आपल्याला जातानाचा काही प्रॉब्लेम नाहीये. तर त्याच TP वरती आपण आपला प्रवास करू म्हणजे आपल्याला TPचा खर्च जाताना तरी वाचलाय आजचा. म्हणजे तामिळनाडूचा पण TP आपल्याकडे आहे आणि कर्नाटकचा पण TP आहे. तर TPचा टोटल खर्च म्हणजे 333 रुपये आणि तो आपण 3650. तर ह्या TPमुळे आपले TPचा खर्च या ट्रिपला वाचणार आहे. तर पोचलोय आता शिरवळला आणि शिरवळवरतून मित्रांनो पंढरपूरचा जो रोड आहे हा शिरवळ गाव संपल्यानंतर लगेच एक्झिट भेटतो, पंढरपूर एक्झिट. तर त्या रोडने आपण पुढचा प्रवास करणार आहे कारण तो रोड आपल्याला लोणंदपर्यंत थोडा खराब आहे फक्त आणि लोणंदपासून सरळ रोड आपल्याला डायरेक्टली पंढरपूरपर्यंत चांगला लागतो. तर रोडने जर प्रवास केला ना मित्रांनो तर फायदा हा होतो की आपल्याला ट्रॅफिक बिलकुल लागत नाही, ट्रॅफिक नसतं. त्याचबरोबर टोल खर्च नाही. विजापूरपर्यंत हा टोटली 4 लेन रोड येतो म्हणजे पंढरपूरच्या पुढे थोडा सिंगल आहे. बट पुण्यापासून तर इथपर्यंत यायचं म्हटलं तरी 200-250 किलोमीटरचं आपले 2-3 टोल वाजतात. तर इथून कोल्हापूरपर्यंत जरी गेलं तरी 400 रुपये टोल जातो. तेवढंच अंतर इथपर्यंत येतं आणि इथून दोन्ही पण सरळ तुम्हाला हॉस्पिटलला भेटतात रोड. तर तिकडून गेलं तर बेळगावपर्यंतचा रस्ता खराब आहे. म्हणजे लास्टच्या सिरीजला ज्यावेळेस आपण गेलो होतो कोचीनला त्यावेळेस तो रोड ट्राय केला बट तो बेळगावपर्यंतचा रस्ता खराब आहे. म्हणजे जर आपला टायमिंग वाचत असेल त्याचबरोबर टोल खर्च पण वाचत असेल तर हा रोड म्हणजे फायद्याचाच ठरू शकतो आपला कधी पण. हो हो हो. डिझेल भरून घेतलंय आपण 3000 रुपयाचा. पुढे चहा पण घेऊ कारण ब्रेक घेतला तर एकदाच घ्यायचं. 3000 रुपयाचं डिझेल टाकलं तिथं बघूया चहा आणि मग पुढे जाऊया. तर उरकलाय मित्रांनो आपला चहा. जरा तोंडावरती पाणी मारलं, डिझेल पण भरून घेतलं म्हणजे आपले बऱ्यापैकी ब्रेक कव्हर झालेत आता. तर आता एक महत्वाचा ब्रेक राहिलाय तो म्हणजे युनिफॉर्म चेंज करायचा. बाकी TP तर आहेत त्यामुळे TP काढायला काही थांबायचं नाहीये. पंढरपूर झाल्यानंतर डायरेक्टली चेकपोस्ट क्रॉस करून निघून जाता येईल. तिथं फक्त युनिफॉर्म घालण्यासाठी थांबता येईल आणि जेवायला पण त्याच पट्ट्यात आपण कुठेतरी जवळपास थांबू. तर नातेपुतेचा बायपास इथून सुरू होतो म्हणून इथंच थांबलो. पंप भेटला, डिझेल भरून घेतलं. 3000चं डिझेल भरलंय. सकाळी निघताना 1000 रुपयाचं डिझेल भरलं होतं म्हणजे 4000 रुपयाचं डिझेल. टँक आहे फुल. तर बघू किती प्रवास आपला कव्हर होतोय. पंढरपूरच्या बाहेरच्या रोडने आपण निघालोय. म्हणजे स्टँड पासून आतमध्ये एंट्री केल्यानंतर एक राईट लेफ्ट आहे आणि इथून आपल्याला आता परत लेफ्ट घेऊन पुढे निघायचंय. तर पंढरपूरच्या बाहेर पडू आणि कुठेतरी चांगल्या ठिकाणी जेवायला थांबू कारण लवकर जेवून आज लवकरच आराम करायला थांबू. मंदिर सगळं आतल्या रोडला आहे
आणि आपण आता बाहेरच्या रोडला आहे. चला पडूया पहिलं बाहेर. समोरच मित्रांनो हॉटेल प्रिया म्हणून आहे, उमदीच्या थोडं अलीकडे. आणि आपली 1934 इथं लावली. जेवण उरकू. हॉटेल थोडं ठीकठाकच आहे, तिथं जाऊया जेवण बघूया काय काय भेटते. जेवण उरकूया. थोडं टॉपच हॉटेल दिसतंय, बट थांबलोय कारण इथे एक टेम्पो लागला होता म्हणून आपला आलो ह्या हॉटेलवरती. तर बघूया, ट्राय करू. शक्यतो आज व्हेजच ट्राय करायचं. गाडी लॉक करू आणि जाऊ जेवायला. तर या मित्रांनो आजचं जेवण जेवायला तंदूर रोटी, पापड, कांदा टोमॅटो, बैंगन भरता, शेवभाजी, डाळ, रायता, दही, भात. तर चला जेवण उरकू. तर हॉटेल प्रियाला मित्रांनो आपण जस्ट जेवण उरकले. आता टायमिंग झालाय 11:15चा आणि इथूनही आपलं अंतर दाखवतंय विजापूरचं 81 किलोमीटर. तर रात्रीतच चेकपोस्ट करून विजापूरपर्यंत कव्हर करायचं आहे. 11:15 म्हणजे 12-12:30पर्यंत आपण प्रवास करू. जे काय होईल ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे बघायला भेटेल. म्हणजे चेकपोस्ट वगैरे लागणार आहे, तर चेकपोस्ट क्रॉस करून घेऊ आणि डायरेक्टली विजापूरच्या पुढे जाऊन आराम करू. तर तिथं आहेत धाब्यांची सोय वगैरे, पेट्रोल पंप आहेत, तर थांबूया तिथं. तोपर्यंत प्रवास कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आता थोडं फास्टच निघालं कारण ब्लॉग एडिट करायचा होता, कारण उद्या तुम्हाला टायमिंगवरती ब्लॉग पण बघायला भेटेल. तर चला मित्रांनो, ते पण कव्हर करून घेतलं आणि आराम करायचा आहे. मोठी जर्नी आहे, अजून टोटल 1100 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. तर निघू इथून आणि करू आपली जर्नी सुरू. तर आतापर्यंतचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. समोरच्या लाईट दिसत आहेत, तर तो RTO चेकपोस्ट आहे. बघूया थांबवताय का सोडतायत. बोर्ड दिसत असेल RTO चेकपोस्टचा, महाराष्ट्र बॉर्डर. मित्रांनो, जर त्यांना डबल लाईट दिली ना तर सोडून द्या. पण लाईट पण दिली नाही. आपल्या ऑलरेडी 4 लाईट चालू होत्या गाडीच्या. फुल लाईट मध्येच RTO चेकपोस्ट क्रॉस केलाय. तर हा समोर दिसत असेल सोलापूर बँगलोर हायवे. आता इथून आपल्याला थोडं रॉंग साईडने जावं लागेल. आणि शेजारीच आपला नॅशनल हायवे. पुढे ब्रिज खालून राईट घेऊन परत ब्रिज वरती चढू, म्हणजे बायपासला आपण जॉईंट होऊन जाऊ. आणि टोल नाका क्रॉस करून आराम करायला थांबू. यशोदा हॉस्पिटलच्या इथे आहे आणि बघा इथूनच आपल्याला क्रॉसिंग आहे रोडची. लाईट पण आलेली आहे. चला जाऊया पलीकडं. हम आ गए और विजापुर में लाइट आ गई. वेलकम टू कर्नाटका. हा सरळ मित्रांनो आपल्याला 4 लेन रोड लागतोय आता. त्यामुळे इथं थोडा रस्ता जो पंढरपूर पासून पुढे खराब होता म्हणून थोडा सावकाशच चाललो होतो. आपला डिस्टन्स कव्हर करून घ्यायचं पण होतं आणि हायवेला येऊन टोल नाका क्रॉस करूनच थांबायचं होतं. बघा इथं पण लाईट आली आहे
आणि आपण मगाशी तिथं पोहोचलो ब्रिज खाली, तिथं पण लाईट आली. हम आ गए, नूर आ गया. हा, तर इथे इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे मित्रांनो. करूया आपण इथं पार्किंग. कारण बऱ्याचशा गाड्या पण लागलेल्या आहेत. तर आता इथे आराम करू. ऑलमोस्ट 300-350 किलोमीटरचं अंतर आपण कव्हर केलंय. तर आतापर्यंत जर्नी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तर चला मित्रांनो, आता झोपतो, आराम करतो आणि सकाळी उठून मग भेटूया डायरेक्टली. तर भेटूया सकाळी. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट.